ओम नमो आदेश. आज आपण आलो आहोत पंढरपूर येथील संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांचं वास्तव्य असलेलं ठिकाण म्हणजे संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांचा मठ. हा मठ अत्यंत प्राचीन आहे. शके 1100च्या काळामधील हा मठ आहे की जिथे संत शिरोमणी श्री नरहरी सोनार यांनी वास्तव्य केलं होतं. त्यांनी तर आराधना केली होती. अनेक अभंगांचं लिखाण संत शिरोमणी नरहरी महाराजांनी या ठिकाणी पंढरपूरमध्ये केलं होतं. हे ठिकाण चंद्रभागेच्या तीरी असून भुयाचा मारुती या मंदिराजवळील हे ठिकाण आहे. याच ठिकाणी नवनाथ ग्रंथ रचयिता धुंडीसूत मालुकवी यांचाही जन्म झाला होता. त्यांच्या जन्मानंतर त्यांनीही अनेक वर्ष आराधना याच ठिकाणी याच मठामध्ये केली. असे हे अत्यंत पवित्र ठिकाण असून यानंतर धुंडीसूत मालुकवींनी हे ठिकाण म्हणजेच बासर हे निवडले व बासर येथे पुढील ग्रंथांचं लिखाण त्यांनी केलं. बासर या ठिकाणी धुंडीसूत मालुकवींनी प्रथमतः नवनाथ भक्तिसार यासारखा मोठा ग्रंथ त्यांनी लिहिला. या ग्रंथानंतर त्यांनी भक्तिकथामृत, मालुतारण, ज्ञानलहरी, भक्ती नवरात्री आदी ग्रंथांचं लिखाण करून सुरुवातीला लिहिलेली दुर्गे दुर्घटभारी तुझविन संसारी ही आरती देखील बासर येथे धुंडीसूत मालुकवी यांनी लिहिली. असे हे धुंडीसूत मालुकवी तसेच त्यांचे पूर्वज संत शिरोमणी श्री नरहरी सोनार यांचे वास्तव्य असलेले ठिकाण पंढरपूर येथील लाड सुवर्णकार संस्थेचे संत नरहरी महाराज मठ संस्थान पंढरपूर. ओम नमो आदेश. जय नरहरी. श्री संत शिरोमणी नरहरी महाराज की जय. संत शिरोमणी नरहरी महाराज की जय. संत शिरोमणी नरहरी महाराज की
कोटी